नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर आज आहे माझी एकादशी आणि हे एकादशीचे उत्तप्पे आणि दोशे बनवलेले आहेत. सोबत बटाट्याची भाजी आणि दही आहे. हे मस्तच झालेलं आहे. तुम्ही पण ह्या अशा प्रकारेच बनवा. उपासाला शाबू भगर आवडत नाही कुणाकुणाला, कारण मला साबुदाणा सोसत पण नाही पोटाला आणि उपासाला शाबू आवडत पण नाही. कधीतरी ठीक आहे, पण मी भगर पण खाते. म्हणलं आज थोडंसं वेगळं करूया. तर ह्या अशा पद्धतीने मी केलेलं आहे. तर कसं बनवलेलं आहे ते आपण बघूया. तर हे एक मोठी वाटी भगर घेतलेलं आहे. भगर चांगलं असतं, पोटाला पचन होतं. हे शाबू आहे ते पचत नाही. तर हे स्वच्छ 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलेले आहे आणि मी रुळून पण घेतलेलं आहे. तुम्ही पण रुळून घ्या, कारण भगरमध्ये बारीक खडे असतात, तर ते दाताखाली येतात, चांगलं नसतं. तर हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्याने हे 4 तासासाठी मी भिजायला ठेवलेलं आहे. 4 तास लागतातच. तर हे झालेलं आहे आपलं. 4 तासासाठी भिजत ठेवलेलं होतं, ते झालं भिजून. आता ह्याला आपणाला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर हे बघा, मिक्सरला मी आता बारीक करते. हे भगर पूर्ण घातलेली आहे. शाबू त्या मिक्सच केलेला आहे, एकत्रच वाटलेला आहे मी. 4 चमचे दही घातलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलं. ह्याच्यामध्ये मी पाणी नाही घातलं, दही घातलेलं आहे आणि भगर आणि शाबू. तर हे पाणी तुम्हाला गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकता. मला गरज नाही त्याची वाटली, मी असंच वाटले. झाले वाटून माझं. दोश्याच्या पिठासारखंच बनवायचं हे आपल्याला पण दोशेच बनवायचे आहेत. तर हे चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. आणि आता हे दोशे बनवायला पीठ तयार आहे. तर हे मी 2 करणार आहे. उत्तप्पा पण बनवणार आहे आणि डोसा. तर त्या अर्ध पीठ करणार आहे. तर इथं एक बटाटा घेतला, खिसून घेते मी. बटाटा सोलून घेतलेला होता, खिसणीनं खिसून घेते. ह्या प्रकारे बटाटा खिसलेला आहे. तर झालेलं आहे आपलं हे खिसून. आता डोसा बनवायचा आहे आपणाला. प्लेन डोसा बनवणार आहे मी. तर ह्या पद्धतीनं बनवायचा आहे डोसा. तर झालेला आहे आपला हे डोसा बघा किती मस्त आणि छान, काही तुटत नाही, काही नाही, मस्त होते, मऊसूत होतात. झालेलं आहे आपला हे एक डोसा रेडी आहे आणि हे एक दुसरा डोसा. कारण हे डोसे मी लहान लेकरांसाठी बनवते, कृष्णासाठी आणि शरूसाठी, कारण ते तिखट नाहीत खात. म्हणून मग मी उत्तप्पा माझ्यासाठी केलेला आहे आणि ते 2 डोसे मी त्यांच्यासाठी केलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे, मी बऱ्याच वेळेस नाव घेतलेलं आहे त्यांचं. तर मग त्यांच्यासाठी हे सप्पक आणि हे माझ्यासाठी तिखट. बटाटा आणि मिरची हिरवी त्यामध्ये घालायचं आहे. बटाटा असा खिसून घ्यायचा, चांगलं 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि पाणी सगळं निथळून काढायचं आणि त्या बॅटरमध्ये टाकायचं आहे. हिरवी मिरचीचे तुकडे घाला किंवा ठेसा पण घालू शकतो, तुम्ही घालू शकता. ते तिखट थोडंसं, कारण उपासाला तिखटच चांगलं लागतं. आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि तव्याला तेल लावून तव्याच्या ह्याच्यावर उत्तप्पा पसरून घ्यायचा आहे. तर झालेलं आहे आपलं हे बघा, मस्तपैकी पसरून घेतलेला आहे उत्तप्पा. कारण छानच लागला, मस्त लागला चवीला पण. अशा प्रकारे मी हे उत्तप्पे बनवून घेतलेले आहेत. कारण उपासाला ते नको वाटते कसं भगर शाबू, आणि संध्याकाळी परत करा. त्यापेक्षा असे उत्तप्पे करून ठेवलं, डोसे करून ठेवलं की संध्याकाळचं येत होतं. सगळ्यांचा उपवास नसतो, एखाद्याचा असतो. एकादशी सगळे नाहीत करत कुणाकुणाच्या घरामध्ये, कारण माझ्या घरात मी एकटी करते. त्यामुळं मग ते स्वयंपाक करणं आणि आपलं उपवासाचं करणं मग कंटाळा येतो. त्यामुळं मग मी हे सकाळी करून ठेवते, संध्याकाळी मी करतच नाही. तर झालेलं आहे आपले हे उत्तप्पे पण मस्त झालेले आहेत. तिकडं बटाट्याच्या भाजीसाठी मी बटाटे चिरून, बटाटा एक घेतला, चिरला आणि उकडायला ठेवला. हे बघा उकडत आहे हा बटाटा. इकडं उत्तप्पा पण झालेला आहे आपला. तर ह्याला पलटून घ्यायचं आहे. मस्तपैकी उत्तप्पे फुलालेत, तुटणार काय नाही.
छान झालेले आहेत. आणि हे उत्तपे आणि बटाट्याची भाजी मस्त लागते दही आणि सोबत. तर मग हे आपणाला उत्तपे काढून घ्यायचं आता झालेलं आहे. अशा प्रकारे 4 ते 5 मी उत्तपे केलेले आहेत. घरातले पण कुणी खाऊ शकतात, खा म्हणून द्यायचं, कारण आपल्या सोबत बसतो आम्ही सगळे टेस्ट बघा म्हणून सगळेजण, मग त्यामुळं मी जास्त करते. हे बटाटा काढून घेतलेला आहे, उकडला. आता कढई ठेवलेली आहे, जिरे टाकलं, हिरवी मिरची टाकली. कुणाला चालत असेल तुम्ही कढीपत्ता टाका किंवा कोथिंबीर टाका, मला नाही चालत, मी एवढंच टाकते. त्यामध्ये शेंगाचं थोडंसं बी टाकले आणि आता बटाटे घालून घेते आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालायचं. बस भाजी झालेली आहे, सगळी मस्त झालेली आहे भाजी. कारण भाजीला जास्त आता हे करायचं नाही, कारण बटाटा उकडून घेतलेला आहे. थोडीशी एकच अशी वाफ द्यायची, थोडी 1 मिनटासाठी, आणि झालं. ताटामध्ये काढून घ्यायचं. तर हे झालं आपलं. तर हे ताट पण आपलं रेडी झालेलं आहे. तर चला, कसं झालेलं आहे ते बघा, मला सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण करा. अशा पद्धतीनं करून तुम्ही पण खा. आणि चांगलं झालेलं आहे का नाही हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा, कारण मस्तच झालेली आहे रेसिपी आणि खायला पण छान झालेली आहे. तर चला मग, ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलेलीच आहे.